आज आपण बाप्पाच्या प्रसादासाठी मिठाईचा प्रकार बघणार आहोत। हा तुम्ही कोणत्याही फेस्टिवलसाठी करू शकता। दिवाळी आहे, दसरा आहे, आता गणपती बाप्पा येणार आहेत तर त्यांच्यासाठी देखील बनवू शकता। हा आपण लाडू करत आहोत। इथं आपण दुधाचा लाडू करत आहोत, मलाई लड्डू। तर त्यासाठी मी इथं 1 कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि साखर मी याच्यामध्ये पाव कप घातलेली आहे आणि आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे। पण मी इथं पहिला पाव कप घातलेला आहे आणि नंतर पाव कप घातलेला आहे। असं टोटल आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे। त्याचबरोबर इथं मी थोडे केसर घातलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये परत मी दूध घालून घेतलेला आहे आणि थोडा कलर येण्यासाठी पिवळा कलर आणि 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। आता आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथं मी चॉप केलेले पिस्ताचे तुकडे घातलेले आहेत। आता हे आपल्याला जितकं जास्त तुम्ही परताल तितकं त्याला पनीरचं स्ट्रक्चर आलेलं आहे, अगदी दाणेदार झालेलं आहे। हे आपल्याला कोटिंग करायचं आहे आणि जे आतलं स्टफिंग करायचं आहे ते आपल्याला सॉफ्ट हवं आहे। त्यामुळे मी इथं परत अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि पाव कप दूध घालून आपल्याला एकसारखं ढवळायचं आहे, त्याची गुठळी होऊ द्यायची नाही। जी फ्लेम ही सगळं करताना आपल्याला लोच ठेवायची आहे आणि अर्धा चमचा मी साखर घातलेला आहे। हे जास्त गोड आपल्याला करायचं नाही, ह्याला आपल्याला मावाचं स्ट्रक्चर द्यायचं आहे। तर एक आपलं आहे मावासारखं आणि एक आहे आपलं पनीरसारखं। तर आपल्याला जी पनीरसारखं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मावाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी वरून दाणेदार केसर पिस्ता फ्लेवर आणि त्याचबरोबर गोड आणि आतून एकदम सॉफ्ट आणि एकदम अगदी खवा खाल्ल्यासारखा त्याचा फ्लेवर। अशा पद्धतीचा हा लाडू आपला कोणीही खाल्ला तर तो परत दुसरा खाईलच, अशा पद्धतीचा आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही ह्या फेस्टिवल्समध्ये नक्की करून पहा आणि कशी वाटली मला नक्की सांगा। त्याचबरोबर इथं आपल्याला वरून लाडूच्या वरून पिस्त्याचं कोटिंग करता येईल किंवा सिल्वर वर्क देखील लावता येईल। तुम्हाला कसं वाटेल त्या पद्धतीने त्याला सजवू शकता। आता मी इथे एक कट करून दाखवत आहे, तुम्ही बघू शकता। आणि वरून आपला येलो कलर आणि आतमध्ये मी व्हाईट प्लेन तसाच ठेवलेला आहे, त्यामुळे तो अगदी दिसायला देखील सुंदर होतो, टेस्टला देखील अप्रतिम होतो। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली मला नक्की सांगा। आणि हां, साखरेऐवजी तुम्ही इथं शुगर फ्री पावडरचा वापर करू शकता, म्हणजे शुगर फ्री मिठाई देखील आपली तयार होते। हा लाडू तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये 8-10 दिवसांसाठी आरामात ठेवू शकता। त्याला काहीही होणार नाही, फक्त फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज आहे। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा।